जिल्हा परिषदांसह पालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये पुढील सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होणार हे स्पष्ट। उमेदवार उत्साहामध्ये प्रचार करतील। कोर्टाच्या निर्णयानंतर गिरीश महाजन यांचं विधान। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 तारखेला मतदान, तर उमेदवारांना 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल। उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, रवींद्र चव्हाणांचं विधान। तर विचारधारेवर फार पूर्वी युती झाली आहे, बाळासाहेब अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती होणार। ठाकरे सेनेकडनं सरदेसाई, मनसेकडनं राजू पाटलांवर जबाबदारी, सूत्रांची माहिती। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडनं मागणी। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यामुळे पेच। मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सुटण्यावर ठाकरे सेना ठाम, सूत्रांची माहिती। भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज, सूत्रांची माहिती। चिपळूणमध्ये ठाकरेंचा उमेदवार असताना जाधवांकडनं मात्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार। लाखो करोडो रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीच पोहोचणार नाही। भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल। बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। परतूरमध्ये फडणवीसांची प्रचार सभा। परतूरमध्ये भाजपकडनं प्रियंका राक्षे निवडणुकीच्या मैदानात। निवडणुकीमध्ये पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। भाजपचे पैसे घ्या, मतदान शिवसेनेला करा। दीपक केसरकर यांच्याकडून सुद्धा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप। भाजपकडून चंद्रपूरमध्ये 2000 रुपयांमध्ये मत विकत घेण्याचा प्रकार। काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप। बाप व्हायचा प्रयत्न केल्यास बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही। पालघर, अंबरनाथ, बदलापुरात भाजप येणार। ठाण्यामध्ये सफाई होणार। अंबरनाथमध्ये बोलताना गणेश नाईकांचा इशारा। अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीमध्ये। शहांच्या कार्यालयातून सोमवारी भेटीची वेळ कळवण्यात येईल। अंजली दमानिया यांची माहिती। अर्ध्या अळकुंडानं पिवळी झालेली काही माणसं आहेत। जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कारे आम्हाला पण करता येतं। भाजप आमदार मनोज घोरपडेंवर नाव न घेता अजित पवारांची टीका। पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजितदादा, तुम्ही सुद्धा अर्ध्या अळकुंडाला पिवळे झाला नव्हतात का? जयकुमार गोरेंचा अजित पवारांना सवाल। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात। धनंजय मुंडे, पंकजाताई परळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाहीत। राजश्री मुंडेंकडनं विश्वास व्यक्त। पवईमधल्या सोसायटीतील वादातून पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडनं मारहाण। जितेंद्र आव्हाड समर्थक नितीन देशमुखला अटक। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत 15 डिसेंबरला हायकोर्टामध्ये पुढील सुनावणी। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकांच्या उपाययोजनांची हायकोर्ट पाहणी करणार। एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वे 8 ब्लॉक घेणार। ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा कोलमडणार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 आणि 5 डिसेंबरला भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींची भेट घेणार। दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार।